नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय आहे, आपण बायका असतो ना, वी प्ले डिफरंट रोल्स. ओके, आणि आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप वेगळे असतो, पण जे आपण पोर्ट्रे करतो, मे बी ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन आपण प्रत्येक जण ऍक्ट करत असतो, ते आपण खूप वेगळं पोर्ट्रे करत असतो. आज जी माझ्याबरोबर माझी मैत्रीण बसली आहे ती पण तशीच आहे. शी इज पोर्ट्रेइंग समथिंग बट शी इज सो मच मोर देन दॅट. ओके, सो लेट मी वेलकम मधुराणी. हाय मधुराणी, कशी आहेस? हाय रीमा, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. फायनली आपल्याला गप्पा मारायला वेळ मिळालेला आहे. फायनली. सो मधुराणी, मला सांग की अख्खा महाराष्ट्र, रादर अख्खं जग, कारण आय थिंक काही चॅनल्स हे जगभर दिसतात, राईट, आणि OTT वर तर दिसतातच. सो अख्खा जग तुला आई म्हणून ओळखतं. ओके, सो मला सांग की मधुराणी नेमकी कोण आहे बरं? हो, मधुराणी मला असं वाटतं एक कलासक्त व्यक्तिमत्व आहे की Okay. जिला भरभरून आयुष्य जगायचंय, जिला सगळ्या कलांमध्ये लुडबुड करायची, लुडबुड, हा? लुडबुड Okay. करायचे, सगळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे तिला. थोडं गायचंय, थोडं वाचायचंय, नाटकात काम करायचंय, बोलायचंय, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, अशी खूप काही काही गोष्टी करायची. आयुष्याकडे कुतूहल, आयुष्याप्रती कुतूहल असलेली एक व्यक्ती आहे मी, असं मला वाटतं. बरोबर. आणि मधुराणी एक आई पण आहे. पण मधुराणी द मदर, हा, आणि अरुंधती द मदर. तर मधुराणी ही त्या अरुंधतीकडे कशी बघते ग? म्हणजे मधुराणीचं काय मत आहे या अरुंधती नावाच्या कॅरेक्टरबद्दल? नॉट बिकॉज तू ते करते. अरुंधती बद्दल माझं मत असायला, अरुंधतीनी मला बोटाला धरून 4 वर्ष चालवलंय, लिटरली. म्हणजे अरुंधतीनी मला खूप शिकवलंय. त्यामुळे आपण म्हणतो ना की एखादं कॅरेक्टर तुम्ही इतके वर्ष करत असता किंवा जवळून करत असता, डेली सोप, त्यात तुमचं काहीतरी एक नातं तयार होतं त्या व्यक्तिमत्वाशी किंवा त्या कॅरेक्टरशी. तसं माझं झालंय. त्यामुळे मला अरुंधतीनी जगाकडे बघायचा दृष्टिकोन दिला. म्हणजे मी काय अरुंधतीकडे बघणार, या सगळ्याच गोष्टींकडे, मग विवाह संस्थेकडे असेल, पेट्रियार्कीकडे असेल, आई मुलांच्या नात्याकडे असेल, समाजाकडे असेल, तर अरुंधती माझ्यासाठी बऱ्याचदा दीपस्तंभाचं काम करते. वाव, ओके. मग इज देअर समथिंग दॅट यू कॅन टेल अस की हाऊ तुला अरुंधतीनी मार्ग कसा दाखवला? खूप खूप गोष्टी आहेत. म्हणजे अगदी साधं बोलायचं झालं रीमा, तर विवाह संस्था ही आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी. म्हणजे तो आपण आपल्या जगण्यातनं वेगळा नाही काढू शकत. एक वयात आलेला मुलगा मुलगी, वन डे आधी अदर, वयात आलेलं पण नाही. आता मी म्हणजे 10 वर्षाची मुलगी बघते किंवा काय, तर त्यांना हे मोठं होऊन लग्न करायचं असतं, पिरियड. दे डोंट नो एनिथिंग एल्स, इट्स गिव्हन. पण ती कशी चालते, ती कशी चालत आलीये, आणि स्त्रीचं यातलं स्थान काय आहे, आणि तिने ते किती आंधळेपणाने स्वीकारलंय, आणि शी डझंट नो अबाउट इट. Right. त्याच्या प्रती काय करायचं असतं किंवा काय खपवून घ्यायचं, काय नाही, ह्याचे इतके संस्कार, इतके पूर्वापार पिढ्यानुपिढ्या झालेत की जी एक ज्योत अरुंधतीनी पेटवलीये, ती मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या मनात जर थोडीशी ठिणगी जरी निर्माण झाली असेल तरी काहीतरी या इव्होल्युशन मध्ये फरक पडेल असं मला वाटतं. काय मुख्यतः काय गोष्टी बदलाव्यात असं तुला वाटतं की जे आपल्या, जसं तू म्हणालीस की पिढ्यानपिढ्या आपल्यावर ते संस्कार होत आलेले आहेत, तर कुठेतरी आपल्या DNA मध्ये ते आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही, राईट? तर काय गोष्टी आहेत ज्या तुला असं वाटतं की आजच्या मुलींनी तरी ना ह्या गोष्टी बदलायला हव्यात, असं काय सांगशील? बाउंड्रीज. ओके. मला असं वाटतं की नाही म्हणायला शिकलं पाहिजे मुलींनी, आपली मतं मांडायला शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की फायनान्शियली इंडिपेंडंट असतानाच लग्न केलं पाहिजे. ओके. तुम्ही सगळ्या अर्थाने स्वावलंबी आधी व्हा. तुम्ही आधी एक व्यक्ती म्हणून परिपक्व व्हा,
आणि मग अशा परिपक्व माणसाशीच लग्न करा. असे काही बदल मुलींनी त्यात उडी घेतानाच केले पाहिजेत, किंवा आपल्याला काय सांगितलं गेलंय पिढ्यांनी, आणि आता आपण आपल्या दृष्टीने सगळ्या ह्या गोष्टींकडे बघायला शिकलं पाहिजे. राईट. कारण आपली आई जे जगली, आपली आजी जे जगली, तसं आपण नाही जगायला हवं असं मला वाटतं. म्हणजे काही गोष्टी ज्या त्यांनी हसतमुखाने सहन केल्या त्या आजच्या स्त्रीनी कराव्यात का? आणि जर तिनेही त्या सहन करत राहिली ती, तर मग बदल कधी होणार? राईट. राईट. सो मला अरुंधतीच्या बाबतीत असं वाटतं की त्या सगळ्या सेटअपमध्ये उतरंड जी आहे कुटुंब संस्थेची, त्याच्यात तिने स्वतःला सगळ्यात खालचं स्थान दिलंय. सासू सासरे, नवरा, मग मुलं झाल्यावर तर ऑटोमस प्रायोरिटीज मुलं, आणि त्याच्यात ती कुठे आहे? करेक्ट. ती कुठेच नाहीये. आणि मला आजूबाजूला हे अरुंधती जगताना मला जाणवलं की आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया असंच जगतायत. अगदी. हो. म्हणजे जितक्या आपल्या स्वप्नांना तिलांजली देता येईल, जितकं त्याग करता येईल, जितकं सोसता येईल, कॉम्प्रोमाइज करता येईल, तितकी मी उजली जाणार आहे बाई. तर असं नाहीये. आणि मग अरुंधती सारखी स्त्री जेव्हा एका क्षणात बदलते, स्वाभिमान जिचा शून्यावर आलाय, अशा स्त्रीमध्ये तो हळूहळू हळू निर्माण होतो, आणि ती एक एक स्टेप गत्ते, अँड नाव शी हॅज बिकम सो पॉवरफुल. इट्स अ सच अ ब्युटिफुल जर्नी. टोटली. म्हणून मला असं वाटतं की तो माझ्यासाठी किंवा कुठल्याही स्त्रीसाठी तो एका दीपस्तंभासारखं ते कॅरेक्टर आहे, की ते तुम्हाला दाखवतं, इफ अरुंधती कॅन डू इट, यू कॅन डू इट. स्टँड फॉर युअर सेल्फ. राईट. एनी वे. म्हणजे फक्त लग्न संस्था असं नाही, कुठल्याही बाबतीत, मग तुमच्या ऑफिसमध्ये असो, तुमच्या वर्क प्लेसमध्ये असो, तुमच्या नात्यांमध्ये असो, स्टँड फॉर युअर सेल्फ. स्पीक फॉर युअर सेल्फ. किती महत्वाचं. किती महत्वाचं आहे ते. राईट. राईट. अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे, तुमची काय स्वप्न आहे, याचा तुम्ही ध्यास घ्या. आत डोकावून बघा की आपण हे करणं गरजेचं आहे का? या सगळ्याला एका बासनात गुंडाळून ठेवणं गरजेचं आहे का? हे जरा डोकावून पहा. एवढी समज आणि सजगता जरी आली याच्यातनं तरी खूप सार. बरोबर. मला पाणी दिसते तुझ्या डोळ्यात. म्हणजे काय आहे, आपण सगळेच हे अनुभवत असतो, राईट, की आपण कॉम्प्रोमाइजेस करतो, आपण सगळं करतो, आणि मग एक ऍडजस्टमेंटच्या नावाखाली की नाही मी करू शकते म्हणजे सुपर वुमन. हो, सुपर वुमन सिंड्रोम आपल्या सगळ्यांनाच असतो, राईट. पण मला हे विचारायचं आहे की जरी मुलींना आपण हे सांगतो की आता तुझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे, आपल्या मुलींना आपण डेफिनेटली हे सांगतो की लुक एट युअर सेल्फ फर्स्ट. करेक्ट. आधी स्वतःचा विचार करा, आणि मग बाहेरचं जग मग येतं. बरोबर. पण आपला समाज आजही, कारण आपण त्यांच्याबरोबर असतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या बाहेरच्या समाजात असतात, तर बाहेरच्या समाजाला तू काय सांगशील की त्यांनी मुलींकडे कसं बघावं? समाजामध्ये अनेक घटक आहेत, अनेक वयोगट आहेत. एक विशिष्ट वयोगट आहे, त्यांना आता फार बदलता नाही येणार आहे. बरोबर. आता आपल्यापासून सुरुवात होणार आहे. आपण जसं करू, म्हणजे तू एक सक्षम स्त्री झाली पाहिजेस ना स्वराली, असं मी मुलीला म्हणून उपयोग नाहीये. खरंय. खरंय. मी जो सक्षम असेल, जर ती मला बघत असेल की मी माझे निर्णय कसे घेते, मी कशी वागते, माझ्या बाउंड्रीज काय आहेत, मी लोकांची कशी अप्रोच होते, हाऊ आय कीप अ डिस्टन्स, मी कशी उठबस करते, ह्यातनं ती बघणार आहे. बरोबर. सो आता समाजाने कसं वागावं हे आपल्या ऍब्सोल्युटली हातात नाहीये. खरं. उद्या त्यांचं जग तर अजून बदलणार आहे. त्यांच्यासाठी ग्लोबल विलेज ऑलरेडी झालंय. त्या वेगवेगळ्या, पण मला असं वाटतं की आपण त्यांना एक आतून शांत, रिझॉल्ड, इव्हॉल्ड असणं शिकवलं, तर देन दे नो काय करायचंय आपल्याला. समाजाबरोबर वेगवेगळ्या विचारांची लोक भेटणार आहेत. बरोबर. भेटतातच. पण ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात, वागतात, त्याच्यात त्यांची पण काही चूक नाहीये. नाही, त्यांचं कंडिशनिंग तसं झालंय, ते तसंच शिकलेत, त्यांना तेच माहितीये. बरोबर. सो ते पण ऍक्सेप्ट करून ओके फाईन, पण मला हे असं हवंय हे सांगता येणं, हे जर आपण तू आणि मी दाखवलं तर आपल्या मुली शिकवणं. डेफिनेटली.
आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे त्यांचे पार्टनर्स असतील किंवा आजूबाजूचे मित्र असतील किंवा बॉईज गाईज असतील, तर त्यांना पण हळूहळू बदलायची गरज आहे. म्हणजे आपण म्हणतो की एक स्त्रीवादी चळवळ सुरू झाली, मुलींना आत्मभान यायला लागलं, त्यांना कळायला लागलं. पण असं आत्मभान, स्वाभिमान जागृत झालेल्या स्त्रियांशी कसं वागायचंय, हे बिचारे मुलांचं शिक्षण नाही कारण झालं. तो म्हणजे स्त्रियांना आत्मभान येणं आणि त्यांनी त्याप्रमाणे वागणं याच्यापेक्षा त्या मुलांना ते ऍक्सेप्ट करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. मोठं चॅलेंज आहे आणि ती शिकतील हळूहळू, मला खात्री आहे. मुलं हळूहळू शिकतील, कारण कसं आहे की हे इव्हॉल्युशन आहे, हे हळूहळू बदलतंय. मुली बदलताना मुलं बघतायत. तर अशा मुलींना आपल्या आयुष्यात कसं सामावून घ्यायचं, त्याच्यासाठी मला काय बदल करायचे जे माझ्या बाबांमध्ये मी नाही पाहिलेत, माझ्या काकामध्ये नाही पाहिलेत, माझ्या आजूबाजूला नाही पाहिलेत, ते एका विशिष्ट पद्धतीने आईशी किंवा आजूबाजूच्या स्त्रियांशी वागताना मी पाहिलंय. बरोबर. पण मला असं वागून नाही चालणार आहे. अगदी. मला त्यासाठी किती कसं असायला हवं, किती अंडरस्टँडिंग असायला हवं, किती कोऑपरेटिव्ह असायला हवं, तिला कसं इन्क्लूड करून जगायला हवं. बरोबर. गृहीत धरून जगून चालणार नाही, जे कदाचित आधीच्या पिढ्यांनी केलं. हे आपोआप मुलांना कळेल, मला खात्री आहे. आय एम शुअर. आणि सगळी तरुण मुलं ऐकतायत आणि आई त्यांना सांगते. सगळ्यांनी फोटो काढले. मला मुलगा असता तर मी त्याला, मला असं वाटतं हेच सांगितलं असं. राईट राईट. पण मला सांग मधुराणी, की ज्या वेळेला तू एक सजग पालक आहेसच आणि आपण म्हणलो की आपण जे वागतोय किंवा आपण जसे असतो त्याच्यातून आपण आपल्या मुलांना सांगतो की कसं वागायचं, काय वागायचं. पण ज्या वेळेला ऍज अन ऍक्ट्रेस तू अरुंधती सारखं कॅरेक्टर करतेस, सुरुवातीची अरुंधती, हा मी आत्ताची म्हणतच नाही, त्यावेळेला तुझ्या मनात काही कॉन्फ्लिक्ट आली का ग, की अरे हे काय? कारण तेव्हापासूनच लोक पूजतायत अरुंधतीला. हो, कारण ती एक पारंपरिक इमेज होती त्यांच्या मनातली, एक सोशिक. जेवढी स्त्री स्वतःला दुय्यम ठेवेल, सगळ्यांना पहिल्या स्थानावर ठेवेल आणि स्वतःला सगळ्यात खालच्या स्थानावर ठेवेल, तेवढी ती समाजात, कुटुंब संस्थेमध्ये ऍक्सेप्ट होते. हा पूर्वापार चालत आलेलं, त्यामुळे ती लवेबलच होती. ती कोणासाठी आवडण्यासारखीच होती, कारण अशीच स्त्री हवी असते, त्याने आयुष्य सोपं होतं बाई. म्हणजे कोणीतरी सातत्याने सगळं त्याग करून जर आपल्याला हातात आणून देत असेल तर आय एम हॅपी. कोणाला नको ते. त्यामुळे ती अरुंधती, ती आई तशा पद्धतीची ही लोकांना आवडणारच होती. आणि ती करणं मला अवघड नाही गेलं, कारण तिचा पुढचा प्रवास मला माहित होता. मला रायटरनी सांगितलं असल्यामुळे हिचं पुढे काय होणार आहे हे मला माहित होतं. त्यामुळे ते करताना मी जास्तीत जास्त काळजी घेतली की जितकी दबलेली दाखवली जात, जितकी सॉफ्ट असेल, बोलायला घाबरणारी असेल, तेवढा तो तिचा निर्णय जास्त शार्प दिसून येईल. पण तू मला, आपण जेव्हा ऑफ स्क्रीन गप्पा मारत होतो तेव्हा असं म्हणालीस की तुझे काका खूप पाहतात सिरियल, किंवा पुरुष वर्ग ही सिरियल बघतो, हे मला खूपच चांगलं वाटतं या दृष्टीने. कारण मला थोडी भीती अशी होती, टू बी व्हेरी फ्रँक, की जेव्हा अरुंधती स्वतःसाठी निर्णय घ्यायला लागते किंवा घराच्या बाहेर पडते किंवा घटस्फोटाची भाषा करते, तेव्हा एक विशिष्ट वर्ग एलियनेट होणार, ऑफ होईल. त्यांना अशी स्त्री नकोय. बरोबर. पण जेव्हा तो ट्रॅक सुरू झाला तेव्हा जास्तीत जास्त पुरुष बघायला लागले. आणि मला सर्व दूर भारतभर पासून सगळीकडनं पुरुषांचे फोन आले की आमचे हे ना कुठली सिरियल बघायचे नाहीत, पण तुझी तेवढी बघतात, असं सांगणाऱ्या बायका भेटतात किंवा पुरुषांचे फोन येतात की आम्ही बघतो. आणि मला आधी वाटायचं की त्यांना कुठेतरी त्यांची आई तिथे दिसतीये, आईने जे सोसलंय ते तिथे दिसतंय, म्हणून त्यांना असं वाटतं की यार ही आई तरी स्टेप घेते तिच्यासाठी, विच इज गुड. पण हा एका बदलाचा एक छोटासा भाग आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण अदरवाईज मी इतके वर्ष सिरियल न करण्याचं कारण हेच होतं की ही जी इमेज आहे ती मला फार चांगली वाटत नव्हती. जी सगळ्यात समाजाला मागे नेणारी जी इमेज आता मधल्या काळामध्ये सिरियल मधनं जी दाखवली गेली, की बाईचे पाय ओढते, बाईच्या कशात तरी विष कालवती आणि हे ते, आणि तरी ती सगळ्यांशी चांगली वागते, ती
ती देवता. सती सावित्री. ती देवता. हं. आणि मग कुठेतरी ज्या अशाच पद्धतीने जगणाऱ्या बायका होत्या त्या हिरोईन मध्ये आपल्याला बघायच्या, मग तिच्या बरोबर त्या रडायच्या, बट दॅट इज नॉट इनफ. ट्रू. बदलासाठी ते पुरेसं नाहीये. वेगळ्या पद्धतीची स्त्री समोर येणंच गरजेचं होतं आणि ती अरुंधतीच्या निमित्ताने आली. मला एक हे नेहमी वाटतं कारण तू रील्स मध्ये पण टाकायचीस आणि आपण जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा आपण या विषयावर बोललो की तू मुलीला पुण्याला ठेवून तू महिना मुंबईत, स्पेशली ड्युरिंग लॉकडाऊन, आणि हे तर इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो व्हाईल पोर्ट्रेइंग अन आयडियल मदर, जी आपल्या मुलाबाळांसाठी सगळं व्यवस्थित करते, त्याच वेळेला मधुराणी तिच्या 6 वर्षाच्या मुलीला लांब ठेवून काम करत होती. बरोबर. तर ते द्वंद्व काय होतं ग? टेरिफिक कसं आहे होतं ते सांगता येणंच कठीण आहे. म्हणजे यू वुड ओनली नो की ते किती कठीण असतं. म्हणजे 1-2 दिवस जरी आपल्या बाळाला लांब ठेवायची वेळ आली तरी काय होतं आईचं हे माहित असतं आपल्याला, पण त्याच्यातनं गेलेलो असतो तो. आणि आईचा म्हणजे एका स्त्रीमध्ये असलेल्या आईपणाचा आणि बाईपणाचा तो झगडा असतो. अगदी. म्हणजे एक विशिष्ट पिढी होती, रीमा जी बाहेर पडून काम करायला लागली, पण त्यांच्या केंद्रस्थानी संसार, कुटुंब, मुलांचं शिक्षण हेच होतं. पण आता माझ्या केसमध्ये ही माझी तळमळ आहे. माझ्या क्राफ्ट प्रती, माझ्या आर्ट प्रती असलेली तळमळ आहे जी मला तिच्यापासून दूर खेचते. म्हणजे मी परत स्वतःला अग्रस्थानी ठेवते, ते किती बरोबर आहे. इथपासनं गिल्ट तयार होतं की माझ्या मुलीपासून लांब राहून मी स्वतःला महत्व देऊन माझं काहीतरी पॅशन पूर्ण करते भाई हे. आणि असे गिल्ट देणारे पण आजूबाजूला खूप असतात की बा असं वर्षभर कर आणि मग घरी ये, करून बघ. पण मुलगी महत्वाची. पण एक तर तिचे बाबा तिला चांगल्या पद्धतीने सांभाळतात, तो चिंतेचा भाग नसतो. पण शेवटी आई ती आई, आणि जेवढी मुलाला आईची गरज असते तशी आईला मुलाची गरज असते. अगदी. पण हे सगळं मला खूप त्रासाचं गेलंच, डेफिनेटली गेलं. आणि एका पॉइंटला मी बर्नआउटला पोचले. ओके. म्हणजे आय वॉज नॉट एबल टू ब्रीथ. माझ्या अँझायटी, माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं, मी ब्लँक व्हायला लागले. आणि मी म्हटलं की मी असं काम नाही करू शकत, बहुतेक आता थांबायची वेळ आली, आपण आता परत जाऊया. पण आमचे प्रोड्युसर्स आणि सगळीच टीम एवढी गोड आहे की त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले की ठीक आहे, तू एक 12-14 दिवसांचा गॅप घे, रिवायर कर सगळं आणि जॉईन. ते 14 दिवस मी मग बरंच वेगळ्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्यात मला माझी ज्येष्ठ मैत्रीण आणि सायकोलॉजिस्ट शिरीषा साठे, तिने खूप मदत केली. तिने मला सांगितलं की एकतर तू काम करतेस आणि तिला बाजूला ठेवलंस याचं गिल्ट पहिले काढून टाक. मूल झाल्यानंतर सगळ्या स्वप्नांना वासनात बांधायचं असतं, ही मिथ आहे. खरं. तू भले तिला तव्यावरच्या पोळ्या वाढणारी, तिला स्कूटरवरनं सगळ्या क्लासेसना घेऊन जाणारी आई नसशील, पण प्रत्येकाने तसं असायला हवं असं नाहीये. खरं. तू एका स्वप्नाचा ध्यास घेतलेली एक स्त्री म्हणून तिच्या समोर आदर्श निर्माण करतेच आहेस. आणि जेव्हा तू तिला वेळ देतेस, तू प्रचंड क्वालिटीचा दे. ट्रू. म्हणजे काहीतरी आजूबाजूला पण अशाही स्त्रिया बघतो की त्यांना हा गिल्ट सहन होत नाही, मग त्या नोकरी सोडतात किंवा काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करतात, पार्ट टाइमच करतात, आणि मग उरलेला वेळ मुलांवर त्याचा राग काढत राहतात. किंवा त्याचं बर्डन मुलांवर टाकत राहतात की तुझ्यामुळे सोडलंय, तुझ्यासाठी मी एवढं केलंय, मग तू या माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीस म्हणजे काय. पण बट त्यामुळे मी स्वराली बरोबर असते तेव्हा आय एम अ हॅपी मदर. राईट. त्यामुळे आम्ही जे दोघी एकत्र असतो तेव्हा आम्ही धमाल करतो. ग्रेट. पण मग तिचा अभ्यास तू घेतेस का काय? नाही, तिची शाळा वेगळ्या पद्धतीची, त्यामुळे तिला अभ्यास होमवर्क वगैरे प्रकार नसतो, तिला काहीच नसतं. म्हणजे गोकुळ नावाची शाळा आहे पुण्यात पौड रोडला, डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर चालवतात. आणि विशिष्ट सिलेबस, बोर्ड, एक्झाम्स असं नसतं, त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं.
आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग. आणि ज्योत्स्नाशी मी कंटिन्युअसली टचमध्ये असल्या कारणामुळे, आता आम्ही मैत्रिणीत झाल्यामुळे तिचं काय चाललंय याच्यावर माझा वीकली अपडेट असतो. आम्ही बोलतो काही वेळ एकमेकींशी फोनवर की काय चाललंय, काय आहे, काही तिच्यात मानसिक काही बदल जाणवतात का, कारण शी इज इन टू प्री प्युबर्टी एज, काही मला मी करावं असं आहे का. वाचनासाठी माझा खूप तिला हे असतो, आग्रह असतो. आणि मग व्हिडिओ कॉलवर मी तिला रोज एक गोष्ट वाचून दाखवायलाच सांगते. मे व्हॉट हॅपन. मग मी तेवढी 15 मिनिटं काढते शूटिंग मध्ये आणि तिला सांगते की मला सुधामूर्ती वगैरे तिच्याकडे खूप घेऊन ठेवलेले आहेत, म्हणजे एक गोष्ट मला वाचून दाखवायची, मी आहे. रोज काहीतरी वाचलंच पाहिजे ह्याकडे माझा लक्ष असतं. सो आणि अदरवाईज शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. ती 10 वर्षांची. 10 पण अगं ती 6 वर्षांची असेल तेव्हा तर खूपच तुझी ओढाताण. पण तिचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. आणि म्हणजे मी हा निर्णय घेऊ शकले म्हणजे प्रत्येक आई घेऊ शकेल असं नाही, कारण प्रत्येक आई वेगळी असते, प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकीचा सेटअप वेगळा असतो. अगदी. ती पहिल्यापासूनच खूप इंडिपेंडंट सोलच आहे. आणि तिला फार माझ्या मागे मागे फिरा मला असं काहीच नाहीये. तिचं करणारी आहे. बरं, ती लहान असताना सुद्धा मी इतर वेगवेगळ्या प्रायोगिक रंगभूमी असेल, माझं कवितेचं पान, रंगपंढरी अशा ऍक्टिव्हिटीज करत असल्यामुळे तिला माहितीये की आई ही ऍट होम असणारी नाहीये. तिला तिचं एक विश्व आहे. मग त्याच्यासाठी मला शूटिंगला जेव्हा जायला लागायचं, नाटकाचे प्रयोग असायचे, तेव्हापासून तिला हे मी एक्सपोज करून ठेवलंय की आई वेगळं वेगळं काय काय करते. राईट. आणि आईला जावं जायला लागतं. मग मी काही परदेशात कवितांचे प्रयोग करायला गेले तेव्हा मला 2-3 दिवस, कधी 4 दिवस जायला लागलं. ती ऍडजस्ट करते हे मला माहित होतं. दॅट इज सो नाईस. तू आता कवितेचं पान बद्दल बोललीस तर कविता व्हायरल होत आहेत इन्स्टावर. कशी, म्हणजे तू कसा वेळ काढतेस तुझ्या या सगळ्या ह्याच्यातून, आणि ती प्रोसेस काय आहे तुझी? आणि सगळ्यात महत्वाचं व्हॉट आय वॉन्ट टू नो, कारण बरेच लोक हे करतात, तुझं त्याच्या मागचं मोटिवेशन काय आहे? कारण बऱ्याचदा लोक हे टू कम इन फ्रंट ऑफ पीपल म्हणून वापरतात, इन्स्टावर ह्याच्यावर माझा कॉन्टेंट राहील म्हणून वापरतात. तू तर एनिवेज रोज दिसतेस सगळ्यांना. मग तुझं स्पेसिफिकली कवितेचं पान करण्यामागचं मोटिवेशन काय आहे? कवितेचं पान मी मला वाटतं 6-7 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. कविता मला अतिशय माझा हळवा कोपरा आहे माझ्या आयुष्याचा, आणि कवितेने खूप साथ दिली आहे मला. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण पोस्ट डिलिव्हरी एका विशिष्ट मानसिकतेतून जात असतो. म्हणजे ते एव्हरीबडी गोज थ्रू दॅट, की हातात बाळ आहे, आपली काहीतरी ऍस्पिरेशन्स आहेत पण ती करता येत नाहीये, जबाबदारी आणि ह्या सगळ्यात. हा जो काळ होता एक व्हॉइड, त्यावेळेला मला माझ्या आयुष्यात पुन्हा नव्याने कविता आली. कारण मी लहानपणी कविता करायचे, वाचायचे, कॉलेजपर्यंत मी कवितांच्या आजूबाजूलाच किंवा कविता माझ्या आजूबाजूला असायच्या, पण नंतर तो एक हात सुटला होता. तर त्या काळात मला कवितांनी साथ दिली आणि मला असं वाटलं की हे कविता जर माझ्यासाठी करू शकते तर ही अनेकांच्या जखमांवर हुंकर घालू शकते. आणि मग ही लोकांपर्यंत पोचायला हवी, आणि ती चांगली वाचली तर चांगली पोचते, ही माझी धारणा होतीच. म्हणून मग कवितेचं पान सुरू झालं आणि त्याचे 48 वगैरे एपिसोड्स केले आम्ही. आणि खूप त्यावेळेला सबस्क्रायबर्स, आणि असं काही फार युट्यूब चॅनल तुमचं असावं त्याच्यावरती सबस्क्रायबर्स, मग ते प्रमोशन वगैरे असं काही नाही. मी आर्काइव्हल या प्लेन हेतून ते केलं की आपली पुढची पिढी हातात कविता संग्रह घेऊन वाचणार नाहीये, तर त्यांना कुठे कविता सापडतील मराठी कविता, तर युट्यूबवर त्याचं काहीतरी संग्रहित असावं. आणि मग हे डेली सोप सुरू झाल्यावर तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी वेळ काढता येणं शक्य नव्हतं. मग आता अलीकडे मी एक कविता पोस्ट करायला सुरुवात केली. मी आधी घाबरत केल्या की इंस्टाग्रामचा जो ऑडियन्स आहे, ज्याला अट्रॅक्टिव्ह काहीतरी लागतं, एंटरटेनिंग काहीतरी लागतं, स्क्रोल करणार, ते कवितेसाठी थांबतील का? पण मला असं लक्षात आलं की एकेका आठवड्यात 1 मिलियन व्ह्यूज येतात कवितांना. आता तर काही 2 पॉइंट काही मिलियन्स वरती पोहोचलंय. मी म्हटलं की म्हणजे लोक थांबतायत, ऐकतायत, आणि त्यांना याची गरज आहे या कंटेंटची. तर त्यांच्यासाठी कवितेची ओळख करून द्यावी, आणि ती जर झाली, त्यांना त्यातनं आवड निर्माण झाली, तर उद्या जाऊन ते कविता संग्रह विकत घेतील किंवा स्वतः त्याच्याकडे वळतील आणि आपल्या बरोबर कविता असणं याच्यासारखं
त्याच्यासारखी नाही. गंमत नाही आयुष्यात. So- कारण ती so इतकी वेगळा दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा देते. राईट. खूपच म्हणजे साहित्य प्रकारातलं मला कविता ही खूप जवळची आहे. मग अशी कोणती कविता आहे की ऍट युअर लोएस्ट लो त्या हम्म. कवितेने तुला हात दिलाय हा हा हा. आणि ती अरे. म्हणून दाखव. खूप आहेत अशा कविता, खूप आहेत. पण संजीवनी बोकीलांची एक कविता माझी खूप लाडकी आहे. जेवढी आठवेल तेवढी म्हणते की कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ असतील, रड जेव्हा डोळे रडतील, हसण्यावर रडण्यावर तुझी सत्ता ठेवून राहा. वा, कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. काय सुंदर आहे ना हा खूप विचार. सुंदर कविता आहे. It is really खूप सुंदर beautiful. म्हणजे तू जे कविता. आता मगाशी म्हणत होतीस की प्रत्येक स्त्रीनी हे आपलं एक स्वतःला काय हवंय आणि स्वतःची मतं काय आहेत, स्वतःचे विचार काय आहेत, स्वतःचं अस्तित्व. आय थिंक दिस समरायझेस इट व्हेरी Absolutely. ब्युटिफुली. ती खूपच मोठी आणि सुंदर कविता आहे. वाव. ओके, Yeah. फाईन, दॅट्स फाईन. हाऊ वॉज युअर ऑस्ट्रेलिया ट्रिप? इट वॉज फॅन्टॅस्टिक. खूप मजा केली खूप ना? मजा केली, खूपच मजा केली. त्याचे आणि reels आणि videos कवितांच्या निमित्ताने मला ऑस्ट्रेलियाला जातात. Really? कसं काय? तिकडच्या नवकवींचे एपिसोड कवितेचं पानसाठी शूट केले हो. आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. Oh, सो okay. आणि खूपच छान गेस्ट होते आमचे तिथले. खूपच प्रेमाने वागवणारी सगळी मंडळी होती. त्यांनी सुट्ट्या काढून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आणलं, तिथलं कुझीन खायला घातलं. वा. स्वरालीला पण त्यांनी आपणहून बोलावलं की ठीक आहे तू. मी म्हटलं मला इतके दिवस मुलीशिवाय नाही येता येणार, 14 दिवस. हम्म. तर म्हणे तिला घेऊन या. किती आणि छान. मग त्यामुळे तिला वेगळं बघायला मिळालं. Right. वेगळ्या देशात लोक कसे राहतात, त्यांचे काय वेगळे वेगळे इश्यूज आहेत, हम्म. हे सगळं पाहायला मिळालं. Beautiful. सो तिच्यासाठी ते खूपच आय ओपनिंग होतं Trip सगळंच. होती. मला अजून एक वाटतं की आई मधलं म्हणजे मला माहितीये की तू आईच्या बियॉन्डही बरंच काही काही करते, पण मी सारखी सारखी आईवर येते कारण लोकांना पण जाणून घ्यायला फार उत्सुकता आहे. सो आई मधला जे मिलिंद गवळीचं कॅरेक्टर आहे, तुझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर, मिलिंदला मी खूप जवळून ओळखते. तो माझ्या पहिल्या फिल्मचा हिरो होता आराराबामध्ये. ओके, Right. आय नो हिम व्हेरी Right. वेल. तर मी मध्ये त्याला फोन केला की मिलिंद चल ना मुलाखत करू. तर तो म्हणाला अगं मी आता विलन झालोय, म्हणजे कोणाला ऐकायचं नाहीये मला काय म्हणायचं ते, इतके लोक मला शिव्या घालतात आता. राईट. सो मिलिंद बद्दल काय सांगशील? म्हणजे असं काहीतरी सांग की तोही येईल मुलाखत द्यायला. मिलिंद सर इज अ व्हेरी सॉफ्ट सोल ऍक्च्युली. तुलाही माहित असेल की इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. जसे ते आहेत तसे ते अजिबातच ऑफ स्क्रीन नाही आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही सगळेच एकमेकांशी खूपच हसून खेळून आणि टाइमपासच करत, त्याशिवाय डेली सोप तुम्ही करूच शकत नाही. पण ते जराही एक तर स्त्रियांच्या बाबतीत अतिशय त्यांना आदर देणारे, आदराने वागणारे, त्यांचं कौतुक करणारे, म्हणजे म्हणतो ना की जेंटलमॅन, इज रिअली अ जेंटलमॅन. तर त्यांना ही भूमिका करताना किती एनर्जी लावायला लागत असेल असं मला वाटतं की वेगळ्याच शू मध्ये आपल्याला स्वतःला टाकणं आणि सतत कोणाचा तरी द्वेष, सतत कोणाचा तरी राग करत राहणं हे कठीण आहे, ज्याचा मूळ स्वभाव तसा नाहीये त्याच्यासाठी. सो आय रिअली अप्रिशिएट हिम. आणि ते खूप जीव लावून काम करतात. मला म्हणजे मिलिंदची गंमत म्हणजे त्याचं लग्न खूप लवकर झालं आणि त्याला एक मुलगी आहे आणि त्याचं इतकं प्रेम आहे ना. आणि जसं तू म्हणालीस की ही इज अ जेंटलमॅन आणि तो तितकंच प्रेमही करतो सगळं. अगदी प्रेमळ. वी हॅव बीन सो क्लोज फ्रेंड्स फॉर सच अ लॉंग टाइम. आणि म्हणून ज्या वेळेला तू म्हणाला अगो मला ना जाऊन असं मग त्या बायकोला काही, पण मला गंमत अशी वाटते की त्यांना असं वाटतं पण लोक त्याही कॅरेक्टरवरती प्रेम करतात. कारण या सिरियलची अशी गंमत आहे की कुठलंच कॅरेक्टर एंटायरली निगेटिव्ह ब्लॅक असं नाहीच दाखवलंय. तो असं वागतो कारण त्याचा एक जर्नी आहे, हे आता लोकांच्या लक्षात आलंय. आणि तो त्या काही कुठल्या वळणांवरती किती सॉफ्ट होतो, हळवा होतो आणि ही बिकम्स अ ह्युमन, हेही त्यांनी पाहिलंय. त्यामुळे पीपल डोंट रिअली हेट हिम. कळलं का मिलिंद?
त्याच्यामुळे आमच्या शोवर ये. टॉक टू पीपल. पीपल वुड लाईक टू नो यू. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सो मधुर, आणि मला सांग, तुला काय वाटतं ग की आज जर तू जे करतेस हा ते तू करत नसतीस, हा तर तू आज काय करत असतेस? म्हणजे अभिनय करत नसते तर अवघड आहे. म्हणजे मला इतका लहानपणापासून अभिनयच करायचा होता की मी दुसरा काही विचारच केला नाही. पण मला असं वाटतं की मी कुठल्या तरी विषयातली प्रोफेसर असले असते. ओके, तुला शिकवायला आवडतं? शिकवायला आवडतं मला. पुण्यात सगळ्यांनाच शिकवायला आवडतं. अक्कल शिकवायला तर खूपच आवडतं. त्यामुळे सगळेच शिक्षक असतात पुण्यात. त्यामुळे आम्हाला शिकवायला आवडतच. पण जोक सपाट, पण मला कुठल्याही विषयाच्या जरा खोलात जाऊन समजून घ्यायला आणि आपल्याला जे समजलंय ते लोकांना सांगायला लय आवडतं. त्यामुळे सध्या कोणत्या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास चालू? मी सध्या पर्व वाचतेय भैरप्पांचं. त्यामुळे महाभारत मला खूपच अट्रॅक्ट करतच, म्हणजे नेहमीच करतं. पण आता हे पर्व हातात घेतलंय. मध्यंतरी मी रॅडिकल अवेकनिंग वाचत होते डॉक्टर शेफालीचं. ते पण वेगळ्या विषयावरचं आहे. आवडतं मला. इवन मला स्पिरिच्युअल पण वाचायला आवडतं. ओके. बऱ्याच गोष्टी. किंवा मी कदाचित सायकोलॉजिस्ट झाले असते, कारण सायकोलॉजी होता माझा कॉलेजमध्ये, आणि अभिनयाचा भाग म्हणून मी तो सायकोलॉजी घेतलं होतं की मनाचा अभ्यास केला तर कदाचित कॅरेक्टर समजायला सोपं पडेल असं. पण मन हा इतका वास्ट, अथांग आणि अनाकलनीय आहे तसं बघायला गेलं तर, की मला आवडतं. आणि माझ्यामध्ये ती एक कंपॅशन आहे दुसऱ्याला समजून घेण्याची, असं मला वाटतं. त्यामुळे मी बरी सायकोलॉजिस्ट झाले असते जर मी ऍक्ट्रेस झाले नसते तर. तू आता म्हणत होतीस की मनाचा अभ्यास केला की अभिनय करायला, त्या कॅरेक्टरमध्ये घुसायला सोपं जाईल, म्हणून तू सायकोलॉजी शिकलीस. ठीक आहे. आता मला सांग की ज्या वेळेला तू कविता वाचतेस, 1 मिनिटं, 1.5 मिनिटं, अर्धा मिनिटं, आणि ती रील फॉर्म मध्ये येते, तर ती ज्या वेळेला तू वाचत असतेस तेव्हा जर डोळे मिटून ऐकलं तरीही ते विश्व समोर उभं राहतं. सो तू ज्या वेळेला ती कविता वाचतेस किंवा म्हणतेस, ती तुझी प्रक्रिया काय असते? एखादा अभिनेता किंवा अभिनय करताना आपण जसं स्क्रिप्टला अप्रोच करतो तसंच कवितेला अप्रोच करणं हे नकळत माझ्याकडनं होतं, की काय म्हटलंय, काय म्हणायचंय, त्याच्या तळाशी मुळाशी मानसिकता काय आहे, सामाजिक काय सेटअप आहे, हा जो आपण एक जनरल स्क्रिप्ट समजून घेताना विचार करतो, तसंच एक कविता ही एक गोळाबंद स्क्रिप्ट आहे. त्याच्यात कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यात काहीतरी एक विश्व आहे, काहीतरी म्हणणं आहे, त्या शब्दांचा नाद आहे. तर अनेकदा ती वाचून ती स्वतःमध्ये मुरवावी लागते. खरं. कविता चांगली प्रभावी जर आपल्याला सादर करायची असेल तर त्यातले नाद शोधायचे असतात, त्यातल्या शब्दांमधलं लय शोधायला लागते. म्हणजे चंद्रशेखर गोखल्यांच्या 4 ओळी आहेत की झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. तर ओघळतो, हे ओघळणं मला समोर दिसायला लागतं. त्या ओघळण्यातला साऊंड आहे आणि त्याचा आवाज होत नाही. आवाज होत नाही म्हणताना जो सायलेन्स आहे तो तुला तुझ्या आवाजातनं मांडायला लागतो. तर ती इथे जाते. किंवा पृथ्वीचे प्रेमगीत आहे, त्याच्यामध्ये ही प्रौढा पृथ्वी आहे जी युगानुयुग सूर्याभोवती फिरतीये. तर ते पृथ्वीचं प्रेमगीत युगामागुनी चालली रे युगे ही अशी फ्लॅट म्हणून नाही चालत, मला ती पृथ्वी प्रौढा व्हायला लागते. राईट राईट. तिचं दुःख, तिचं ते प्लॅटॉनिक प्रेम, पॅशन, हे मला समजून घ्यायला लागतं ह्युमन लेव्हलवरती, तर ती सादर होते. मग तू एखादी कविता सादर करायच्या आधी ती किती वेळा वाचतेस, आकलन करतेस? खूप वेळा वाचते. आणि असंही होतं रीमा की ती प्रत्येक टप्प्यावर वेगळी कळते. म्हणजे 5 वर्षांपूर्वी एखादा मी संग्रह हातात घेतला असेल, त्यातली एखादी कविता मला भिडली असेल, आज 5 वर्षांनी तो हातात घेतला तर मला वेगळ्याच कविता आकर्षित करतात, किंवा त्याच कवितेचा वेगळाच अर्थ अंगावर येतो. बरोबर. सो इतका अमेझिंग
साहित्य प्रकार आहे हा. राईट. आणि तुझं इंटरप्रिटेशन त्याचं वेगळं असेल, माझं वेगळं असेल, तुला त्यातलं काय भिडेल आणि मला काय भिडेल हे तू शब्दात पण नाही सांगू शकता. खरंय, खरंय. पण मला जी कळलीये ती पोचवणं ऍटलिस्ट हे माझं काम आहे आणि ती मनापासून पोचवायचा मी प्रयत्न करते. दिस इज सो डीप. कारण आता तू म्हणतेस तेव्हा मला असं लक्षात येतं की माणसांच्या बाबतीतही तसंच असतं. अगदी खरंय. प्रत्येक माणूस आता आपल्याला जसा वाटतो 5 वर्षांनी कसा वाटतो ह्याच्यामध्ये खूप फरक खूप असतो. फरक असतो आणि कारण आपण similarly, बदलत असतो. तुला ती व्यक्ती कशी वाटते आणि मला ती व्यक्ती कशी वाटते ह्याच्यातही खूप फरक खूप असतो. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॅरलल. सो मधुरा, मला तुला हे विचारायला आवडेल की जसं कविता तुझ्या मनाच्या हळवा कोपरा आहे, तू म्हणालीस कविता हा तुझ्या मनाचा हळवा कोपरा आहे, तशीच काही माणसं असतील ना ग की जी तुझ्या मनाचा हळवा कोपरा असते. तुझी मुलगी अर्थातच असेल अर्थातच त्याच्यामध्ये. आहे. त्या व्यतिरिक्त माझी आई आहे. टेल अस अबाउट युअर आई ही माझी शास्त्रीय संगीत गायिका आहे आहा. आणि तिने वयाच्या 65व्या वर्षी संगीतात PhD केलं. ओ बर. आणि आपण आपल्या आईकडनं स्त्री पण शिकत असतो, हो. बाई पण शिकत असतो. खरंय. बरोबर आहे. तर तसं मी तिला बघत मोठी झालीये. म्हणजे तिची कलेप्रतीची तळमळ मी पाहिली आहे, तिचा ध्यास पाहिलाय. आणि ते पाहत असताना मी हेही पाहिलं की मला काय नाही करायचंय जे माझ्या आईने केलंय. ते किती महत्वाचं ते किती असतं ना. महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण मगाशी बोलत होतो की तिने संसारात गाडून घेतलं स्वतःला. माझ्या वडिलांचं एक विशिष्ट दुपारी 3-3:30ला ते परत यायचे. जिथे आमच्या विड्याच्या पानांची होलसेल एजन्सी होती, गाळा होता प्रॉपर, आणि तिथे ते मंडईत जायचे. आम्ही तुळशीबागेत राहायचो. अच्छा. 5 मिनिटात ते पोचायचे. पोचायचं. आणि ते त्या पद्धतीचं जीवन होतं. आणि मग ती फोन करणार की आज काय करायचंय, मग बाबा तिकडनं फरमाईश करणार, ओहो. मग ते यायच्या आधी ती बनवायला घेणार, मग त्यांना ते गरम गरम वाढणार, आणि मग रोज तिला ती कुतूहल उत्सुकता की कसं झालंय, आवडलं का नवऱ्याला. आणि मला असं वाटायचं की तिचा बराचसा वेळ हा स्वयंपाकघरात जायचा, घरातली कामं करण्यात जायचा. म्हटलं की आई, तू काय लेवलची गायिका आहेस, तुला कळतंय का? तू नाही ना केलंस यातल्या काही गोष्टी तरी चालणार आहे. अगं, संसार चालतो. पण ते कंडिशनिंगच असं होतं रीमा त्या काळातलं की लोक काय म्हणतील. मी गाते मुलींकडे दुर्लक्ष करून, मला मुली वाढवायच्या आहेत, नवऱ्याला मला गरमच वाढायचंय. मी म्हटलं कर ना तू सगळा स्वयंपाक, 12च्या आत ते येईपर्यंत तुझा रियाज कर. तुझं काय वय होतं, तू हे सांगितलंस तिला तेव्हा? मला 8वी-9वी पासून कळत होतं हे सगळं. ओके. आणि त्यामुळे गंमत अशी झाली की मला स्वयंपाक या गोष्टीचा तिटकार आहे. आई ग. म्हणजे जी मला ओट्यापाशी उभं राहिलं की मला, लोकांना स्ट्रेस बस्टर असतं स्वयंपाक करून, मला स्ट्रेस येतो. मला असं वाटतं की हे कोणीतरी करू शकतं, हे मी नाही करायला पाहिजे, नाही तर मी याच्यात अडकीन. असं काहीतरी एक माझ्यावरती भीती निर्माण झालीये की हे जर मी करायला लागले आणि याच्यात रमले ना, ते डेंजर आहे, मी हेच करत राहील. डोंट वरी, तू त्याच्यातही काहीतरी छान करेल मी. पण त्यामुळे ओट्यापासनं माझी आई जेवढी ओट्यापाशीच मी बघितलीये मेमरीज, तेवढीच मी ओट्यापासून लांब बसते. ओके. सो इन अ वे तुझ्या आईनी काय करायचं नाही हे तुला ते करून शिकवलं असं म्हणजे मी ते शिकले असं म्हणूया आपण, की कलेचा ध्यासही मी तिच्याकडनं शिकले. पण तिने स्वतःला तिने अजून थोडं पुश करायला पाहिजे होतं. काही गोष्टी संसारिक लेवलवरती ऍडजस्ट करू शकली असती का ती, तर कदाचित नसती करू शकली, कारण तो सेटअपच नव्हता. तो समाजाचा त्या काळामध्ये सेटअपच नव्हता की एखादी कला बाईनी सगळं घराशी हे करून, तरी तिने तिच्या लिमिटेशन्स मध्ये किती केलं. सगळं आमची लग्न झाली, मुलं बाळं झाल्यावर तिने PhDचा विचार केला. ते कधीच होऊ शकले असते. प्रचंड ब्रिलियंट स्त्री आहे ती. सो मला असं लक्षात आलं की हो, मला कला करायची, मला माझी स्वप्न साकार करायची, पण 65व्या वर्षी नाही.
बरोबर. मला आत्ताच करायचे आणि त्याच्यासाठी मला काही गोष्टी इकडे तिकडे करायला लागल्या तर मी करेन आणि मग कोण काय म्हणतंय ह्यानी मला फरक नाही पडत. व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं इनडायरेक्टली तू आम्हाला हे सांगतेस की जरी आपली आई असली, आई ही पूजनीयच असते, पण तिने केलेल्या चुका त्याच्याकडे चुका म्हणूनच बघा किंवा ते करू नये म्हणूनच बघा. हो, पण शिकत असतातच मुली. आणि आताच्या मुली तर तोंडावर बोलतात आईला की आई तू हे जे करतेस ना हे मला नक्की करायचं नाही पुढे जाऊ. हम्म, अशा सांगणाऱ्या मुली हम्म. कारण त्या स्मार्ट, या, त्यांना एक्सपोजर आहे. मला हे आत्ता कळतंय. त्यांना आता सगळं जग ते वेगळं वेगळं बघतायत, वेगळ्या लोकांना भेटतायत, वेगळ्या लोकांना ऐकतायत. बरोबर बरोबर. त्यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. पण अगं म्हणजे मी जेवढं ग्रामीण भागात जे काही माझा संपर्क येतो, मला असं जाणवलंय की आपण असं म्हणतो की हा दृष्टिकोन आहे, हे एक्सपोजर आहे हो, वगैरे वगैरे, हो. शहरात राहणाऱ्या मुलींना आहे. आता ड्यू टू सोशल मीडिया ग्रामीण भागातल्या मुलींनाही तो आलेला आहे, सर्टनली. अपॉर्च्युनिटी आहे एक्सपोजरची, पण तरीही त्या त्या चौकटीत कुठेतरी अडकल्यात असं मला बऱ्याचदा जाणवतं. तर तू अशा मुलींना काय सांगशील? त्यांच्या परिस्थितीमध्ये शिरणं आपल्याला कठीण आहे रीम. आपण हे आता बोलतो ते एक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अर्बन एरियामध्ये हे सगळे विचार मांडणं हे आज आपल्याला सोपं झालंय. त्यांना कदाचित तिथपर्यंत पोहोचायला अजून काही वर्ष लागतील, कारण तिथपर्यंत ते बदल गेलेत का. पण तरीही मी पाहते की आज पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये गावाकडनं पण मुली येत आहेत, शिकतायत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. त्या स्मार्ट इनफ, त्यांचं इंग्लिशवरती प्रभुत्व आहे, त्या अडॅप्ट करतायत स्वतःला शहरांमध्ये उत्तम पद्धतीने, त्या आपल्या स्वतःच्या बळावर जगायला शिकतायत. आणि मला ही खूपच कमेंडेबल गोष्ट वाटते, कारण ज्या एका चौकटीतल्या सेटअप मधनं बाहेर पडून पण मुली हे करतायत, आता परत त्यांना तिथेच जायला लागणार आहे का, परत त्यांच्या पुढे तेच वाढून ठेवलंय का, असेलही कदाचित, पण त्यातही त्या मार्ग काढतील याची मला आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. दॅट इज सो गुड, दॅट इज सो गुड. दुसरी एक भीती, जसं मी आता म्हणाले की त्या चौकटीत त्या अडकल्यात, तसंच दुसऱ्या एका बाजूला मला हे दिसतं की आपली जी पुढची पिढी आहे ना, ती चौकट सोडून सुसाट धावत सुटलेली आहे. ओके, सो हा जो वेग आलेला आहे ना प्रत्येक गोष्टीला, एक कलाकार म्हणून, एक वाचनाची आवड असेल, एक रसिक व्यक्ती म्हणून, यू हॅव लिव्हड दॅट लाईफ की अरे बसायचं, निवांत, मैफल हो. ऐकायची, पुस्तक वाचायचं. तुला काय वाटतं की ह्या पिढीच्या पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे? अवघड आहे का या प्रश्नाचं उत्तर देणं, आपल्याला नाही माहिती रे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जे जगलो ते करेक्ट, बरोबर आहे. एक संथपणा होता, निवांतपणा होता. शिवाई गंधर्वच्या मैफिली रात्र रात्र मी ऐकल्यात, गुरुपौर्णिमेच्या ऐकल्यात. आज क्लासिकलकडे वळणारी नवीन पिढी आहेच. पण तू म्हणते जो स्पीड आहे, हातात आलेला कंटिन्युअस एंटरटेनमेंट आहे. म्हणजे मला भीती अशी वाटते की आज तुझ्या मनात काहीतरी चलबिचल झाली, कुठली तरी एक निगेटिव्ह भावना शिवून गेली, राग असेल, भीती असेल, गिल्ट असेल, दुःख असेल. पूर्वी वी यूज टू सिट विथ दॅट इमोशन. येस, बरोबर. ती पूर्ण आपण आपल्या सिस्टीम मध्ये उतरून देऊन ती बाजूला काढायचं. आताची मुलं मुली त्या इमोशन पासनं पळतात, कारण त्यांच्या हातात हे आहे. खरंय, ते मान डायव्हर्ट करतात. बरोबर. आपणही अननोइंगली हे करायला लागलोय का, फक्त आपल्याला आपण हे करतोय याचा अवेअरनेस आहे, कारण आपण तसे नव्हतो. आपण हे ट्रान्झिशन उघडपणे आणि सजगतेने पाहिलंय म्हणून. पण त्यामुळे आपल्या इमोशन्सचं व्यवस्थापन कसं करायचंय हे या पिढीला माहित नाही, आणि ते रिस्की आहे. पटकन एस्केपिझम आहे.
मग त्याच्यामध्ये व्यसन आहेत. हे सुद्धा एक व्यसन हे व्यसनच आहे. शॉपिंग आहे. बाकीची व्यसन तर सोडूनच देऊया. अननेसेसरीली चॅटिंग हे व्यसन आहे. त्याच्या हाताला काहीच नाही लागत त्याने कोणाशी तरी चॅट करत बसल्याने. कारण तुम्हाला त्या परिस्थितीला पूर्णत्वाने भिडायचं नाहीये, स्वतःला समोर आरसा धरून बघायचं नाहीये, स्वतःवरती काम करायचं नाहीये, हील करायचं नाहीये. हील करण्याची गरज आहे. आणि ते अर्धवट काहीतरी अनकुक्ड परिस्थितीत येते सगळे. कुठल्याच इमोशनचा काहीच कळत नाहीये काय आहेत, कशी हँडल करायची आहेत. फक्त त्यातनं पटकन एस्केप कसं व्हायचं एवढंच शिकले. बरोबर. त्यामुळे इथे गडबड आहे. पण हे शिकतील. ही मुलं शिकतील. हे काय टेक्नॉलॉजी इतक्या विचित्र पद्धतीने आणि इतक्या स्पीडने इव्हॉल्व्ह होतीये की कोणालाच काही कळत नाहीये ग. पण बघ ना, लुक ऍट द पॉझिटिव्ह साइड ऑफ इट, की सुरुवातीला असं वाटायचं की टिकटॉक रील्स, मग तसेच इंस्टाग्राम रील्स आणि हे ते. पण आता तूच सांगतेस ना की कविता पण ऐकतात. आणि हे 1 मिलियन लिस्नर्स काही सगळे 50च्या पुढचे, असं काही 60च्या नाहीये. पुढचे असं नाहीये. असं काही नाही. यंगर कन्झ्युमर्स आहेत. तसंच आमचं पॉडकास्ट मध्ये सुद्धा 18 to 35 हे मॅक्सिमम कन्झ्युमर्स आहेत. आणि त्यांना 80% जर त्यांना कन्झ्युम करायचं असेल कंटेंट तर दे प्रिफर पॉडकास्ट. त्याच्यामध्ये दुसरं काही डिस्ट्रॅक्शन नाही म्हणून. सो आय थिंक तू जे म्हणतेस ना की ते शिकतील की हे करायचं. पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो तू मांडलास की त्यांना आरशात बघायचंच नाही बघायचं. पण मला तुला एक वेगळाच प्रश्न विचारायचा की आता जर तुला तुझ्या मनाचा आरसा समोर दाखवला तर तुला काय हील करायचंय स्वतःमध्ये? हा, खूप छान प्रश्न आहे. बऱ्याच गोष्टी मी हील करत आली आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. पण यू आर नेव्हर कम्प्लिटली हील्ड. राईट. इट्स अ प्रोसेस. म्हणजे तुमच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी मग काहीतरी ट्रिगर्स येतात आणि तुम्हाला मग ती गोष्ट वर काढते आणि मग लक्षात येतं की ओके, आय गॉट टू हील दिस. सो इट्स ऑन गोईंग प्रोसेस आहे. I think I need to forgive few people even more deeply. Okay. Right. So I think मी बऱ्यापैकी खूप शिकले या 4 वर्षात. खूप शिकले. कारण मी एकटी राहते मुंबईत. मी सतत काम करते. चॅलेंजिंग काम आहे. सतत इमोशनल सीन्स आहेत, ड्रॅमॅटिक सीन्स आहेत. आपल्याला आपली इमोशनची व्यवस्थापन करता येत नाही. मला अरुंधतीचं पण करायचंय. तो एक डेली सोप चाललाय. माझ्या आयुष्याचा पण एक डेली सोप आपला चालूच असतो काही ना काही रोजच्या लेवलवरती. सो हे दोन्ही बॅलन्स करणं, मुलीपासून लांब राहणं, एकटीने जगणं, एकटीने निर्णय घेणं, एकटं राहणं ऍट द एज ऑफ 40, जे आतापर्यंत मी अनुभवलंच नव्हतं. बरोबर. सो हे सगळं माझ्यासाठी खूप शिकवणारं होतं. आणि मग मला असं वाटतं की हा माझा स्पिरिच्युअल जर्नीचा एक भाग होता की तुम्ही जेवढे एकटे असाल तेवढे तुम्ही स्वतःला आरशात पाहायला लागता. तुम्ही स्वतः बरोबर बसून काही गोष्टींचा आढावा घ्यायला लागता. बरोबर. काही मेंटर्स तुमच्या आयुष्यात येतात जे तुम्हाला सांगतात. सो हील करायच्या आहेत, अनेक गोष्टी करायच्याच आहेत. पण आय एम इन अ बेटर स्पेस राईट नाउ, आय फील. दॅट इज सो गुड. दॅट इज सो गुड. वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ आवर कॉन्व्हर्सेशन. इट इज अ सेगमेंट ज्याचं नाव आहे साना विवी. ओके. ओके. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. सो पोस्टकार्ड असतं आपलं पोस्ट ऑफिस मधून जे आपल्याला मिळतं, ते जर आता तुला दिलं आणि तुला सांगितलं की तुला हवंय त्या व्यक्तीला तू लिही, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी माझ्या बाबांना लिहीन. ओके. ही इज नो मोर नाव. आणि मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की आता मी वयाच्या ह्या टप्प्यावर आहे की मला ते समजू शकतात.
पण अदरवाईज आमची नेहमीच खूप एक तणावाचं नातं होतं. कारण त्यांचं कंडिशनिंग, पेट्रियार्की जेव्हा म्हणतो आपण, पुरुष प्रधान संस्कृती जेव्हा म्हणतो, तेव्हा फक्त स्त्रियांवर अन्याय झालाय असं नाही, पुरुषांना पण नाही कळत कसं वागायचं अनफॉर्च्युनेटली. सो त्यांना मी त्याच एका अँगल मधनं बघत आले. पण मला असं वाटतं की मला त्यांना सांगावं असं वाटेल की आय अंडरस्टँड यू मोर. दॅट इज इट. हो, आणि मला तुम्ही असतात तर कदाचित आता आपण खूप जास्त वेगळं, खूप जास्त अंडरस्टँडिंगचं आणि सौहार्दपूर्ण आयुष्य जगलो असतो. आणि आय नीड हिम द मोस्ट राईट नाव. Wow. No, don't worry. He is with you. Yeah. They are all, our loved ones are always with us. Don't worry about it. थँक्यू थँक्यू. मधुराणी, इतका वेळ काढलास. आणि तुला ऑल द बेस्ट. पुढे जे काही तुझे करिअर वाईज जे तुझे स्वप्न असतील, गोल्स असतील, तुझ्या मुलीला वाढवतानाचे जे तुझे गोल्स असतील ते, आणि ऑफकोर्स जी हिलिंग प्रोसेस आपण ज्याच्याबद्दल बोललो, जी तुझी ऑनगोईंग आहे, आपल्या प्रत्येकाचीच ऑनगोईंग आहे, त्याच्यासाठी खूप 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 शुभेच्छा. आणि आपण लवकर बोलू. आणि कवितेचं पान तर सगळेजण बघतात. थँक्यू. थँक्यू सो मच.